हॅलो सगळ्यांना, आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची आमटी. त्यासाठी मी असं लसूण कुटून घेतलेलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर, टमॅटो मिक्सीमध्ये काढलेला आहे आणि त्याच मिक्सीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे. थोडीशी चिंच भिजवलेली आहे. आता सर्वात आधी तेल घालून, जिरे मोहरी घालून त्यामध्ये लसूण टाकायचं आहे. मग त्यामध्ये नंतर कढीपत्ता, कोथिंबीर घालून चांगलं ब्राऊन होऊ द्यायचं आहे. हे सगळं ब्राऊन झाल्यानंतर आता टमॅटोची जी प्युरी केली होती त्यामधले मी टमॅटो तेवढंच साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडं पाणी राहिलं, त्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं होतं. आता टमॅटो घातल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट, थोडंसं काळा तिखट आणि हळद. हे तिन्ही घालून चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. सगळं आपल्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. टमॅटो मी कच्चा मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतला होता, त्यामुळे हे तेलामध्ये चांगलं वाफू द्यायचे. जोपर्यंत तो तेल नाही सोडत तोपर्यंत त्याला परतून घ्यायचे. आता मी यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ. तुम्ही तुमच्या प्रमाणे मीठ टाकू शकता. मला शेंगदाण्याची आमटी खूपच आवडते, त्यामुळं मी नेहमी बनवत असते. आता यामध्ये घालायचं थोडंसं चिंचेचं पाणी. मी चिंच हे करून घेतलं होतं. आता हे चिंचेचं पाणी घातल्यानंतर ह्याला अजून थोडंसं वेळ चांगलं शिजू द्यायचं आहे. मग ते मी मिक्सरमध्ये टमॅटोचं जे मिक्सरमध्ये काढलेलं होतं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट मिक्सरमध्ये काढून घेतलं होतं, त्याला बाइंडिंग येते म्हणून. मग ते असं तेलाच्या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि असं पाणी घालून चांगले त्याचे सगळे लम्स काढून घ्यायचे आहेत आणि चांगल्या प्रकारे याला शिजवू द्यायचं, कमीत कमी 3 ते 4 मिनिट. कारण शिजल्यानंतर त्याचं फ्लेवर इन्हान्स होतं. अशी थोडीशी कोथिंबीर टाकली, आपली शेंगदाण्याची आमटी तयार. जेवढं तुम्ही याला शिजू द्याल तेवढं ही खूपच टेस्टी बनेल. बघू शकता अशा प्रकारे चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्याला आणि आपली शेंगदाण्याची आमटी तयार.